प्रश्नमंजुषा क्रमांक 5 उत्तराखंड। प्रश्न पहिला, उत्तराखंड राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? पर्याय क्रमांक 1 13, पर्याय क्रमांक 2 16, पर्याय क्रमांक 3 18, पर्याय क्रमांक 4 9। यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 13। प्रश्न क्रमांक 2, उत्तराखंडमध्ये टिंब या बोलीभाषेचा संभाषणात जास्त वापर होतो। नंबर 1 गढ़वाली, नंबर 2 भोजपुरी, नंबर 3 मणिपुरी, नंबर 4 मारवाड़। यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 गढ़वाली। प्रश्न क्रमांक 3, टिंब ही पण उत्तराखंडची एक राजधानी आहे। पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रामसर, पर्याय क्रमांक 2 उत्तरकाशी, पर्याय क्रमांक 3 अल्मोड़ा, पर्याय क्रमांक 4 गैरसेन। यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 गैरसेन। प्रश्न क्रमांक 4, उत्तराखंड राज्यात कोणती 5 तीर्थक्षेत्रे भारतात प्रसिद्ध आहेत? पर्याय क्रमांक 1 पंचबद्रीनाथ, पर्याय क्रमांक 2 पंचप्रयाग, पर्याय क्रमांक 3 पंचगंगोत्री, पर्याय क्रमांक 4 पंचजन्मोत्री। यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 पंचप्रयाग। प्रश्न क्रमांक 5, उत्तराखंड राज्यातील अलकनंदा नदीचे पुढील नाव काय? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 यमुना, पर्याय क्रमांक 2 ब्रह्मपुत्रा, पर्याय क्रमांक 3 गंगा, पर्याय क्रमांक 4 सरस्वती। यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 गंगा। प्रश्न क्रमांक 6, उत्तराखंडमध्ये रामगंगा नदीच्या काठी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नामदफा राष्ट्रीय उद्यान, पर्याय क्रमांक 2 जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, पर्याय क्रमांक 3 कबिनी राष्ट्रीय उद्यान, पर्याय क्रमांक 4 अर्लम राष्ट्रीय अभयारण्य। यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान। प्रश्न क्रमांक 7, 2016 मध्ये पिठोरगड आणि चामोली जिल्ह्यात कोणते मोठे नैसर्गिक संकट आले होते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भूकंप, पर्याय क्रमांक 2 वादळ, पर्याय क्रमांक 3 ढगफुटी, पर्याय क्रमांक 4 कॉलराची साथ। यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 ढगफुटी। प्रश्न क्रमांक 8, रेजिमेंटल सेंटर म्युझियम कोठे आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अल्मोड़ा, पर्याय क्रमांक 2 केदारनाथ, पर्याय क्रमांक 3 रानीखेत, पर्याय क्रमांक 4 बद्रीनाथ। यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 रानीखेत। प्रश्न क्रमांक 9, व्हॅली ऑफ फ्लॉवर उत्तराखंडमध्ये कोठे आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 चामोली जिल्ह्यात, पर्याय क्रमांक 2 बागेश्वर, पर्याय क्रमांक 3 रुद्रप्रयाग, पर्याय क्रमांक 4 नैनीताल। यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 चामोली जिल्ह्यात। प्रश्न क्रमांक 10, हेमकुंड येथे हिंदू धार्मिक स्थळांव्यतिरिक्त इतर कोणते सुप्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हेमकुंड अग्यारी, पर्याय क्रमांक 2 हेमकुंड चर्च, पर्याय क्रमांक 3 हेमकुंड साहिब, पर्याय क्रमांक 4 हेमकुंड मशीद। यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 हेमकुंड साहिब। धन्यवाद।